मी मोटाबारीमध्ये आहे, ज्या ठिकाणी सुमारे महिनाभरापूर्वी न्यायिक अधिकाऱ्यांना वेढा घालण्याच्या घटनेने राष्ट्रीय पातळीवर मथळे निर्माण केले होते. सुमारे 7 न्यायिक अधिकाऱ्यांना इथून सुमारे 400 मीटर अंतरावर असलेल्या एका बीडीओ कार्यालयात ओलीस धरण्यात आले होते आणि केंद्रीय हस्तक्षेपनंतर त्यांची सुटका करण्यात आली. यामुळे खूप गदारोळ निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि अखेरीस आपण मतदानापर्यंत पोहोचलो आहोत आणि हे सर्व लोक मतदार आहेत आणि इथे SIR पुन्हा एकदा एक मोठा घटक आहे. मला हे नमूद करावे लागेल की इथले मतदान शांततेत सुरू आहे. कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही आणि या परिसरात हजारो सुरक्षा दल आहेत आणि मी आत येत असताना पाहिलं की बरीच दस्तही सुरू होती. पण मला वाटतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की या सर्व भागांमध्ये SIR हा घटक कसा काम करत आहे, कारण त्यामुळेच सुमारे 1 महिन्यापूर्वी ती घेरावाची घटना घडली होती. मी या लोकांपासून सुरुवात करेन. दादा, तुमचं नाव काय आहे? अमिल शेख. अमिल शेख. अमिलजी, सांगा, तुम्ही स्वतः मतदान केलं का? माझं मत नाही आहे. घरी अर्ध्यांचं आहे, अर्ध्यांचं नाही आहे. तुमच्या घरी हो. कोणाचं आहे, कोणाचं नाहीये? म्हणजे तुमच्या घरात किती लोक आहेत? जसं की विचार करा, आमच्या भावाचं नाही आहे, वहिनीचं आहे. मग कोणाच्या घरात वहिनीचं आहे तर भावाचं नाही आहे. असं आहे. निवडणूक आयोगाने जे केलं ते चांगलं केलं. चांगलं केलं का? हो, चांगलं केलं ना, कारण वडिलांचं आहे, मुलाचं नाही आहे. दुसऱ्या घरात जा तर मग मुलाचं आहे तर वडिलांचं नाही आहे. मग ही सगळी मुलं कुठून आली आणि वडील मग कुठून आले? जी जी जी. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतासाठी अपील दाखल केलं की नाही केलं? कुठून देऊ? नाही, अपील दाखल केलं. हो, केलं. ऑनलाईन केलं. अजूनपर्यंत काही निकाल लागला? 2-4 वेळा गेलो लाईनवर. मग ते चालू आहे की हो, होईल होईल असं दाखवत आहे. कधी होणार? निवडणूक तर संपली ना. अगदी बरोबर. तुमचं नाव काय दादा? राजिकुल इस्लाम. तुमचं व्होट झालं का? नाही, माझाही वोट डिलेटमध्ये आहे. तुमचंही डिलेटमध्ये आहे. हो, माझ्या घरी आई वडिलांना धरून 12 माणसं आहेत. 12 पैकी 6 आहेत, 6 कापली गेली. 6 आहेत, सह कापली गेली. 6 कापली गेली. काही कारण तुम्हाला कळालं का? काही तर कारण कळत नाही की ते माझ्या आईचं आहे, वडिलांचं आहे, माझं नाहीये, माझ्या भावाचं नाहीये, मोठ्या भावाचं आहे तर लहान भावाचं नाहीये, असंच आहे सगळं. तर पुढे तुम्ही काय करता? ट्रिब्युनलमध्ये अपील केलं आहे. अपील केलंय, ऑनलाईन मध्ये गेले. यावेळेस केलं, पण तुम्ही लोक व्होट नाही करू शकलात. नाही, वोट नाही करू शकलो. काय विचार करता याबद्दल तुम्ही? काय विचार करणार? आता असतं तर वोट तर देऊ शकलो असतो. त्यामुळे वोट तर डिलीटमध्ये आहे. आता आम्ही अर्ज करत आहोत पण येत नाहीये. आता तर सरकारने टाइम दिला होता, 21 तारखेपर्यंत टाइम दिला होता. तुम्ही इथले सरपंच आहात. हो, सरपंच आहे मी. कोणत्या गावचे? बल्ली टोलाचा. अच्छा, तर तुमचं स्वतःचं पण वोट नाहीये? स्वतःचं पण नाहीये. स्वतःचं पण नाहीये. नाही, स्वतःचं पण वोट नाहीये. पण तुम्हाला तर जसं व्हिडिओची माहिती असेल, तुम्ही काही माहिती काढण्याचा प्रयत्न नाही केला आहे? केला पण अजूनपर्यंत झालं नाही. नाही झालं. नाही. तुमचं नाव काय दादा? माझं नाव MD सलीम आहे. सलीमदा, तुम्ही स्वतः मतदान करू शकलात? नाही करू शकलो. तुम्ही पण नाही करू शकलात. तुमच्या घरात काय परिस्थिती आहे? माझ्या घरात आम्ही 4 भाऊ आहे, 3 बहिणी आहे. बहिणींचं मत आहे, भावाचं मत, 2 भावांचं मत आहे, लहान भावाचं मत नाहीये, माझं मत नाही, माझ्या आईचं मत आहे. तुम्ही लोकांनी पण ट्रायब्युनलमध्ये अपील केलं आहे. अपील केलं आहे. सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की मतदानाच्या आधी होऊन जाईल, पण झालं नाही, काही झालं नाहीये. काय विचार करता याबद्दल? काय विचार करणार? सरकार जे करेल तेच मानावं लागेल आणि तेच करावं लागेल. काय करणार? आमच्या हातात तर काही नाहीये. मी तर रोज कमावतो, रोज खातो. आता काय करणार? आता टेन्शनमध्ये आहे. हेच टेन्शन आहे, बाकी काही नाही. 2 वेळा तर मी 2 निवडणुकीत मतदान केला, यावेळी नाही झालं. माझ्या बायकोचं मत आहे, माझं नाहीये. तुमच्या वाईफचं आहे? हो. तुमच्यापैकी कोणी आहे का जो मतदान करू शकला आहे? कोणी असं तुम्ही केलंय? दाखवा, तुम्ही दाखवून द्या तुमची इंक. दॅट्स वन पर्सन दॅट आय फाउंड इन अ ग्रुप ऑफ 7 or 8 हु हॅज मॅनेज टू कास्ट हिज वोट. तुमचं नाव काय? आलिम. आलिम, तुमच्या घरात काय सर्वजण मतदान करू शकले? नाही, माझे वडील आणि आईचं झालं आणि मी केलं आणि 2 भाऊ आहेत त्यांचं नाही झालं. 2 भावांचं नाही झालं, हे तुम्ही खाली करू शकता, काही हरकत नाही. तर हे सांगा, मला कोणत्या पक्षाचं नाव जाणून घ्यायचं नाहीये, पण जेव्हा तुम्ही तरुण वाटताय मला, तुम्ही जेव्हा मतदान केलं तेव्हा तुमच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा कोणता होता? कोणता मेन मुद्दा असेल तर तो नोकरीचाच. आणखी काही जे तुम्हाला वाटतं की महत्त्वाचं आहे, जे बंगालमध्ये ताबडतोब व्हायला हवं? व्हायला पाहिजे. इकडे आमची इलेक्शन जेव्हा चालू आहे आता विधानसभेची, त्यात एक कॉलेज नाही आहे चांगलं, कुठला आरोग्य विभाग नाही आहे, हॉस्पिटल नाही आहे चांगलं, तोच मुद्दा आहे. आणि तुम्ही स्वतः तर व्होट करू शकलात आलिम, पण ही SIR की संपूर्ण प्रोसेस जशी झाली आहे त्याबद्दल तुम्ही काय विचार करता? ते तर चांगलं झालं नाही. आमच्या इकडे नीट केलं नाही सरकारने. नीट केलं नाही. नाही केलं. पुढे काय व्हायला पाहिजे तुमच्या मते? माझं तर म्हणणं आहे की सगळ्यांनी नीट करायला पाहिजे, सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे सरकारने. हीच माझी सरकारला विनंती आहे की नीट करायला पाहिजे. तर मला वाटतं की हीच इथली कहाणी आहे. हे SIR या निवडणुकांमध्ये एक प्रमुख घटक राहिला आहे. जसं मी म्हणालो, हा तरुण मुलगा इथे एकमेव आहे ज्याला आपलं मत देता आलं आहे या सर्व लोकांपैकी ज्यांना आपलं मत देता आलेलं नाही. पण किमान एक गोष्ट जी मी प्रत्यक्ष जमिनीवर पाहिली आहे ती म्हणजे हे सर्व शांततेत घडत आहे. ज्यांना मत देता आलेलं नाही या वस्तुस्थितीमुळे जे संतप्त किंवा निराश आहेत ते सुद्धा म्हणतात की ते न्यायाधिकरणांद्वारे अपिलांवर निर्णय होण्याची वाट पाहतील आणि मग पाहतील की त्यांची नावं नंतरच्या टप्प्यावर मतदार याद्यांमध्ये पुनर्संचयित केली जाऊ शकतात की नाही. पण हो, एक यादृच्छिक नमुना सुद्धा तुम्हाला हे दाखवतो की या SIR प्रक्रियेमुळे मतदार किमान तात्पुरते तरी त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून कसे वंचित राहिले असतील. अर्थात एकदा न्यायाधिकरणांनी त्यांची अपिलं ऐकली की मग परिस्थिती सुधारली जाईल.